प्रख्यात भजनकार निवृत्ति बुआ चौधरी एवं शंकर बुआ म्हात्रे इनके शिष्य प्रख्यात गायक हरिभक्ति परायण किशन महाराज कवड़े द्वारा गाई हुई सत्य तू विठ्ठला इस भगवान विठ्ठल के जीवन चरित्र पर आधारित ऑडियो वीडियो सीडी का विमोचन इतवार को कलम्बोली स्थित गणेश मंदिर में आयोजित कार्यक्रम के दौरान शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों किया गया। जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे। इस अवसर पर पनवेल पंचायत समिति की पूर्व सभापति प्रमोद भगत, पंचायत समिति सदस्य गोपाल शेठ भगत, प्रख्यात भजन गायक पंडित निवृत्ति बुआ चौधरी, तालुका सह सचिव शंकर बुआ म्हात्रे आदि गणमान्यों सहित हरिभक्ति परायण किशन महाराज के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। आपल्या मनोगतामध्ये कवडे महाराजांनी सांगितलं की मी शंकर म्हात्रे यांच्याकडे गेलो। शंकर म्हात्रेंनी मला 4-6 महिने या भजनच्या कलेचं शिक्षण दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चांगले गाणारे आहात, मी तुमचं नुकसान करणार नाही आणि स्वतः त्यांना घेऊन निवृत्तीबुवांकडे गेले। हा मनाचा उमदेपणा शंकर म्हात्रेंजवळ जो आला तो निवृत्तीबुवा चौधरींनी त्यांना दिलेल्या परंपरेतून आला याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात येत आहे। अन्यथा एखादा माणूस भेटल्यानंतर बाबा आपला शिष्यगण म्हणून तो कायम राहावा या उद्देशाने दुसरा कोणी असता तर आपल्याला त्याच ठिकाणी त्यांनी जांभून ठेवलं असतं। पण शिष्यातून आपला गुरुबंधू घडावा ही भावना शंकर म्हात्रे यांना या ठिकाणी झाली आणि त्यांनी आपल्याला ज्या भजन कलेमध्ये निष्णात असणारे आपलं आयुष्य जीवन ज्यांनी भजन कलेसाठी समर्पित केलेलं आहे त्या निवृत्तीबुवांच्या चरणी रुजू केलं आणि निश्चितपणाने आपल्या आयुष्याला आकार आला। आज पुणे असेल, नगर असेल, मुंबई असेल, रायगड असेल, कळंबोली वसाहत असेल, या ठिकाणी आपल्याला ओळखणारा आपला चाहता जो वर्ग तयार झाला, शिष्यगण जे तयार झाले त्याचं निश्चितपणाने श्रेय आपल्या गुरुला आहे। पण गुरु बरोबरच आपण घेत असलेल्या कष्टाला आपल्या मेहनतीला देखील त्या ठिकाणी आम्ही माझ्यासारखा कार्यकर्ता जातील। कारण निवृत्तीबुवांजवळ तर बरेचसे लोक जातात पण सगळ्यांनी शेवटी तुमच्यासारखं यश संपादनच असं नाही। काही मंडळी अर्ध्यातून या डावातून निघून गेली असतील, काही मंडळींना हा विषय झेपला नसेल। निवृत्तीबुवांनी आकार दिलेली शिष्यमंडळी अतिशय मोठ्या स्थानावर गेलेली आहेत। त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस आपला स्वतःच्या कष्टाची तयारी, स्वतःचे श्रम देखील त्याच्यामध्ये आहेत।